नंदाजी शिरसाट, राजेंद्र नाईक, कौतुक मालाडकर, नागेंद्र बरोबर, सोनगे, संतोष शिरसाट, बबन सुभाटे, तुमच्या महिला तालुका अध्यक्ष राहुल मॅडम, दरी मॅडम आणि योगेश पुरी आणि या बैठकीसाठी आलेले आपण सर्व त्या तालुक्यातील शिवसैनिक. खरं तर मगाशी अमरसेन म्हणाले की चिंतनशील बैठक आहे. खरं तर आपल्याला सगळ्यांना पराभव कशामुळे झाला हे आपल्याला निवडणुकीच्या निकालात दिसत होते. त्यामुळे चिंतनशील बैठक नाही तर ती आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची बैठक आहे. पुन्हा एकदा आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे. खरं तर कालच्या निवडणुकीमध्ये आपण ज्या पद्धतीने काम केलं त्या पद्धतीने आपण विरोधकांच्या आरोपांना, विरोधकांच्या निर्देशांना आपण भेटला आणि त्यामुळे जरी आपल्याला थोडक्यात पराभव झाला असला तरी पराभव हा आपण लढाई करून केला आपला झालेला आहे एवढं मात्र निश्चित काय आहे. खरं तर जीवनामध्ये वाटचाल करताना प्रत्येक वेळी संघर्ष हा असतोच आणि गेल्या 10-15 वर्षांमध्ये माझा संघर्ष किंवा आपल्या शिवसेनेचा संघर्ष आपल्याला सर्वांना नवा आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात करायची आहे. खरं तर निवडणुकीच्या पहिल्या दिवशी अनेक निवडणुका केल्या परंतु 2 दिवस मात्र मी पण आता आपण पुढे काय करायचं या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये राहायचं की हा प्रश्न होता. परंतु असे अनेक लोक होते की जे लोकांना नेतृत्व करण्याची संधी माझ्या जीवनातून करू शकत नाही आणि त्या लेवलचं नेतृत्व मीच केलं पाहिजे. आज अनेक टेम्पोवाले असतील, रिक्षावाले असतील, एखादा कोणतरी करणार असेल, एखादा लाकूड असेल, हे सगळे आपले कार्यकर्ते खालचे आहेत, हे सगळे आपले कार्यकर्ते आहेत आणि त्याचं नेतृत्व करायचं पाहिजे आणि त्यामध्ये पुन्हा एक आपलं या गावामध्ये पडलं पाहिजे. आज खरं तर मगाशी काही लोकांनी सांगितलं की आमदार म्हणून पण मी खरं तर त्या दिवशी माझा पराभव झाला, तो पराभव मी स्वीकारला. विवेकला सगळ्याच महाराष्ट्रातल्या आमदारांनी पैसे भरले परंतु मी एकही रुपया भरला नाही की मी पुढे अपील केलं नाही कारण तो पराभव आपला झाला, तो पराभव आपण स्वीकारला पाहिजे आणि त्यामध्ये आपण कागद सांगता कामा नये. लोचिता वैयक्तिक या भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे. त्यामुळे आता झालेल्या पराभवाबद्दल आपण बोलायचं नाही, कोणाला दोष द्यायचं नाही, तर आपल्याला पुढे काम करायचं आहे. आणि पुन्हा एकदा 20 लोकांचा आमदार असेल तर मला आमदार म्हणा असं मला कधी म्हणणं नव्हतं आणि आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या पहिल्याच दिवशी माझ्या गणपती ऑफिसच्या बोर्डावर आमदार फोटो काढला, माझ्या गाडीवर काढला आणि त्यामुळे तुम्हाला एक कल्पना सगळ्यांना विनंती आहे की मला आता कोणी वैभव नाईक म्हणून हात करा, नाईक साहेब म्हणून हात करा, साहेब म्हणून हात करा, परंतु आता आम्ही आमदार नाही त्यामुळे मला आमदार म्हणून हात करू नका. पुन्हा आपण एका ताकदीने निवडून घेऊ तेव्हा मात्र आपण संघर्षाचे असतात, चढ उतार येत असतात आणि आपण काय आपल्या गावात किळा लावून आलो नाही की हे पद मला 40 मध्ये मिळालं पाहिजे असं पण नसतं. आज अनेक लोक सांगतील की सेक्रेटरी ट्रेन झाला आहे आणि माझं म्हणणं मी आपल्याच्या पत्राद्वारे आपल्या सगळ्यांकडे पोहोचवलं आहे. माझं काय म्हणणं आहे ते गेले लोक आपण सगळ्यांनी मागलेलं आहे त्यामुळे माझं म्हणणं काय वेगळं त्याच्यापेक्षा असू शकत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याबद्दल अनेक लोक सांगतील की आम्ही साहेब तुमच्या शेवटपर्यंत आहोत. काही लोक शेवटपर्यंत थांबतील, काही लोक गळतील, हे तुला आम्हाला माहिती आहे. काही लोकांची कारण सुटतील परंतु जे असतील त्या शेवटच्या माणसांपर्यंत आपण शेवटचा माणूस जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत आपण काम करायचं असा निश्चय या ठिकाणी केला आहे आणि तो उद्योजकच्या कामामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की आम्हाला अनेक आम्ही सोडली, माझ्या अनेक लोकांना आम्ही सोडली, काही लोक तिकडे गेले परंतु आम्ही सगळेजण तुम्ही आपण सगळेजण एकदा विचाराने एकत्र आहे. पद येतील, सत्ता येतील, पद जातील हे सगळंच होत असतं परंतु विचार आपला आणि त्या विचाराला आपण काय देतो. खरं तर आज पराभवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्राची जनता सुद्धा हरवलेली असं आपण म्हणू शकतो कारण अनेक लोकांचे कुटुंब आहेत, अनेक सामान्य लोकांना आपल्या कुटुंबातला कोणी एक सदस्य आज निवडून झालाय असं वाटतंय आणि हाच खरंच माझा विषय आहे. कारण गेल्या 6 वर्षात कुठे काम केले ते सामान्य माणसासाठी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. आज आपल्याला माहिती असेल की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे विजय झाले त्यांचं उमेदवारांचं अभिनंदन मी त्यांच्याशीच केलंय की जे विजय झाले त्यांचं अभिनंदन, त्यांनी चांगलं काम करावं परंतु त्यांनी पण लक्षात ठेवावं की काही लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या विरोधात आपल्या विरोधात काम करून पूर्ण त्रास देईल तर त्यांच्यावर आम्ही जास्त वर्ष सोयी पडणार नाही. या मतदार
72,000 लोक माझ्या पाठीशी आहेत आणि या 72,000 लोक आज तुमच्यासारखे हजारो लोक आज पराभव जाऊन सुद्धा माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे ताकद माझी रस्त्यावरची ताकद ती आहे आणि जर कोणी कोणाला उगाच त्रास देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे ही ताकद आपण रस्त्यावर उचलून त्याला न्याय दिल्याशिवाय स्वस्त असताना ते निघून आले ते चांगलं काम करावं बहिणींना अजून 1500 ते 2100 रुपये द्यावे 2100 ते बंद झाले तर मात्र आपल्याला रस्ता उचलावं अनेक योजना आहेत त्या योजना अस्तित्वात येणारच नाही परंतु त्यांचा भाग या ठिकाणी करतात आणि खरं तर मी पहिले सांगितलं होतं की आम्ही निवडणूक लढवली की विचारावर लढवतो काही लोकांनी या निवडणुकीमध्ये वेगवेगळे विषय घेतले पक्षाचे विषय घेतले तरी असलेल्या हिंदुत्वाचे विषय सुद्धा या लढात आणले तर त्यांना माहिती की बाबरी मशीदच्या वेळी शिवसेनेची भूमिका घेतली ती महाराष्ट्रावर लोकांना माहिती होती आणि म्हणूनच हिंदूंना त्यावेळी काट मानले जातात परंतु आता 15 वर्ष सत्ता आहे आणि पुन्हा हिंदू तंत्रज्ञानाच्या भूमिका मांडतात लोकांना त्यामध्ये फसवलं परंतु ह्या भूमिका तुमच्या जास्त वेळ टिकणार नाही परंतु आता आपल्याला एक सुरुवात करताना सुद्धा सगळे पटेल विनंती करेल शेअर विनंती करेल की तुम्ही पदाधिकारीचे काम करत आहे त्याला वेळ देत आहे अशा पदाधिकाऱ्यांचे वेळ नवीन पदाधिकारी आहेत आज आपल्याकडे चांगली अत्यंत चांगली गोष्ट आहे की आपले सगळे कार्यकर्ते कोणी ठेकेदारीवर करते कोणी शासनाच्या हत्तेकडे आहे कोणी काय करण्यावर आहे आपले सगळे कार्यकर्ते आहेत ते आपल्या श्रम भूमिकी करणारे कार्यकर्ते आहेत आणि हीच खरं ताकद तुमची आणि आमची या ठिकाणी उद्योजकांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे आज आपली राज्यामध्ये आपण बघित असाल की परिस्थिती कशी बदल झाली राज्यामध्ये न झालेलं महाराष्ट्रामध्ये एवढ्या सीट तरीच महाराष्ट्रामध्ये झाल्या नव्हत्या तेवढ्या सीट विरोधी पक्षाच्या घड्यात झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपली पण जबाबदारी आहे की आता जर ज्याच्या विरुद्ध असतील त्याच्यावेळी आपण त्यांच्याकडे वोट टाकलं पाहिजे लोकांना न्याय दिला पाहिजे आज विकास कामासंदर्भात आपण 10 वर्ष प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आता विकास कामाचं त्यांच्याकडे आहे केंद्रापासून राज्यापासून दिल्लीपर्यंत त्यांच्याकडे सत्ता आहे त्यामुळे ती जबाबदारी आपली असते परंतु सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये कुटुंब आपलं आहे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे एखाद्या रुग्णाला मदत देण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे कुठे आरोग्याला जी मदत लागेल ती आपण करण्याचं काम करायचं कुठे श्रमदानाने काम करण्याचं गरज आहे कुठे आपण एखाद्या ठिकाणी अन्याय असेल तर तिथे आपण सगळे जाऊन त्या माणसाला तीर देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि त्यामुळे सगळं करत असताना निश्चितपणे तुमची सर्वांची साथ येणाऱ्या काळामध्ये मला या ठिकाणी लागेल आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मी वागतो त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा माझ्याशी वागला आपल्या पक्षाशी वागला आपल्याला त्या आज आमदारकी नसल्यामुळे खरं तर अनेक लोकांना वाटतं की आमदारकी नसल्यामुळे काय माझं जीवन आलं तर मी आमदार गेल्या 6 वर्षामध्ये विरोधासाठी घेतच नव्हतो मी कधी आमदार माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी कधी वापरलंच नव्हतं आणि त्यामुळे जी आमदार केलं ते आपल्यासाठीच वापरली आणि आपण रस्ता वापरेल एवढं संतोष एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.